हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर त्यासाठी फॉर्म भरण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे। मग आता कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत, तसंच असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेले होते परंतु त्यांना फी भरता आली नाही आणि फी भरता आलेली नसल्यामुळे त्यांचा फॉर्म सबमिट झालेला नव्हता। तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता फक्त फी जमा करून त्यांचा फॉर्म सबमिट करता येणार आहे। तर ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग गट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स मी उपलब्ध करून दिलेला आहे। सर्वात कमी फी ठेवलेली आहे आणि संपूर्ण सिलेबस यामधून तुमचा कव्हर होईल आणि यामध्ये 200 रुपयाचं मुद्रांक विभागाचं ई बुक सुद्धा मोफत दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग त्याच्या खाली शुद्धीपत्र त्यांनी दिलेलं आहे आणि जाहिरात जी की 22 एप्रिल 2025 या तारखेला प्रसिद्ध झालेली होती। तर त्यामध्ये काय म्हटले ते पहा आणि वर्तमानपत्रामध्ये त्यांनी हे नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे। तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पहा, संदर्भीय जाहिरातीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड सवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते। सदर जाहिरातीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची व ऑनलाईन फी भरण्यासाठीचा अंतिम दिनांक 10/5/2025 देण्यात आलेला होता। तथापि अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी अर्जांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने ऑनलाईन फी भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी मेलद्वारे या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत। तसेच अर्ज भरण्याकामी मुदतवाढ मिळण्यास विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या बाबी विचारात घेऊन सदर जाहिरातीमध्ये या शुद्धीपत्रकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची व ऑनलाईन फी भरण्यासाठी दिनांक 14/5/2025 ते 16/5/2025 रात्री 12 वाजेपर्यंत 3 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे। म्हणजे आता 14 मे 2025 ते 16 मे 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे आणि नव्यानं सुद्धा अर्ज करता येणार आहे। बरं, ज्यांना फी भरता आली नाही त्यांना फी सुद्धा भरता येणार आहे आणि ज्यांनी अर्जच केला नाही त्यांना नवीन सुद्धा अर्ज या ठिकाणी करता येणार आहे। त्याच्यानंतर त्या अनुषंगाने अर्ज व ऑनलाईन फी भरावयाची मूळ जाहिरातीमधील लिंक दिनांक 14/5/2025 पासून पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे। तरी सर्व अर्जदार ज्यांचे तांत्रिक अडचणीमुळे फी भरण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांनी देखील सदर कालावधीमध्ये अर्ज पूर्ण करावे। त्यानंतर याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी। मूळ जाहिरात क्रमांक 1/2025 मधील उर्वरित अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु दिव्यांग उमेदवाराकरिता लेखनिक व अनुग्रह कालावधी संदर्भात जाहिरात 1/2025 आणि 22/4/2025 मधील सूचना क्रमांक 10 दिव्यांग आरक्षणामधील मुद्दा क्रमांक 9, 2 व 3 मध्ये देण्यात आलेला लेखनिक संबंधी अर्जात करण्याचा अंतिम दिनांक हा 23 मे 2025 पर्यंत राहील। तर अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी आता 14 मे 2025 ते 16 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे। ज्यांनी अर्ज केला परंतु फी भरता आलेली नाही त्यांना सुद्धा आता फी भरता येणार आहे। तर अशी माहिती स्वतः मुद्रांक विभागाने दिलेली आहे। जर तुम्हाला मुद्रांक विभाग ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ई बुक विकत घ्या। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।